आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांची काँग्रेसकडून आयोजित स्नेहभोजनाला हजेरी। विश्वजित कदमही उपस्थित, पण सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांची अनुपस्थिती। राजकीय वर्तुळात चर्चा। गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे याचाच पुरावा स्नेहभोजनातून दिसला। विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची काँग्रेसमधून हाकलपट्टी करा, नाहीतर आगामी विधानसभेला सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही। ठाकरे गटाच्या संजय विभूतींचा काँग्रेसला इशारा। सांगलीत काँग्रेसचा ठाकरे गटाला कधीच पाठिंबा नव्हता। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं काम केलं। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। तू उबाठाबरोबर नव्हती, उबाठाशी त्यांचा काही संबंध नव्हता। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलाचं काम केलेलं आहे, हे उघड सत्य आहे। स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले। गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणं योग्य नाही। अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर। 12 वर्षांपूर्वी रोहित पवारांचा राजकारणाशी संबंध नव्हता। अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीचा अपमान करणं रोहित पवारांना शोभत नाही। संजय शिरसाट यांची टीका। आता माणूस जर राष्ट्रहिताच्या गोष्टी करत असेल, आपल्या देशाच्या बद्दल जर तो स्वाभिमान बाळगून काही आंदोलन करत असेल, इतक्या मोठ्या चांगल्या नेत्यांचा अपमान करणं हे त्यांना शोभत नाही। रोहित पवार आजोबांच्या वयाचा विचार न करता त्यांना राबवून घेतात। रोहित पवारांनी अण्णा हजारेंवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा निशाणा। आजोबाच्या तब्येतीचा अजिबात विचार न करता त्यांना राबवून घेता, तुम्ही त्यांना तुमच्या स्वार्थाकरता वापरून घेता, तसा दृष्टिकोन सगळ्याचाच असतो असं नाही। बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडेंना निवडणूक आयोगाची नोटीस। सोनावणेंवर प्रचारादरम्यानच्या खर्चात तफावत आढळल्यानं कारवाई, तर मुंडेंना अभिलेख सादर करून तपासणी करून घेण्याचे आदेश। आणखी एक उद्योग महाराष्ट्राबाहेर। संभाजीनगरात उभारला जाणारा उद्योग मध्य प्रदेशात जाणार। संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये 50,000 कोटींचा उद्योग येणार होता, ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। गुंतवणूक आणून उद्योगधंदे उभे करण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। अंबादास दानवेंच्या आरोपांवर आशिष शेलार यांचं उत्तर। ही आकडेवारी स्पष्ट आहे। देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे।